अकोले येथे जाण्यासाठी. आजचा व्हिडिओ नक्की बघा. आणि आज चाललेला आहे भेट देण्यासाठी बाबूरावच्या मिसळला. अकोले तालुक्यामधील सुप्रसिद्ध बाबूरावची मिसळ खाण्यासाठी चाललेलं आहे. आजचा ब्लॉग नक्की बघा. चला मित्रांनो, जाऊया बाबूरावच्या मिसळला भेट देण्यासाठी अकोले येथे. चला भेटूया. आपण पोहोचलेला आहे वडगाव पान चौकडी, संगमनेर रोड, संगमनेर लोणी रोड, वडगाव पान. ही चौफुली वडगाव पानची. इकडं जातो संगमनेरला, इकडं जातोय लोणी बाबळेश्वर. आपण आहे गावामध्ये. 5-10 मिनिटात आपण बाबूरावची मिसळ खायला जाणार आहोत. चला जाऊया बाबूराव. हे अकोला तालुका आहे, अकोला तालुका. समोर ते अकोल्यामध्ये घुसले गावाने रस्ती. बस स्टँडकडे रस्ता बस स्टँडकडे आलेला आपण. बस स्टँड समोर आपण राजूरला जातो रस्ता. राजूर आता फायनली आपण बाबूरावच्या मिसळकडे. समोरच बघू शकता बाबूरावचा मिसळचा बोर्ड आहे. स्पेशल मिसळ थाळी. चलो बाबूरावची मिसळ. अयो चला, ते आमची गाडी. तर बाबूरावची मिसळ. तर हाय राजूर रोड. त्याच्या समोर अगस्ती पॉलिटेक्निकल कॉलेज आहे. ते आकाश भाऊ. गरम गरम मिसळ. आकाश भाऊ तुटून पडलेले. आता भूक लागली. कस काय आकाश भाऊ मिसळ कस काय? एक नंबर टेस्ट आहे. तुम्ही किती वेळेस आले इथं? भरपूर वेळा आला होता. भरपूर वेळा. अरे वा. कुठून आले? शिर्डी. शिर्डीवरून बाबूरावची मिसळ खायला भाऊ. चालू आहे ताव. दोन रस्से, कांदा, लिंबू, लोणचं, पापड. चला घेऊया लाभ आता. आकाश भाऊ आता कुठून पडलेलं आहे. आता थोडं भूक लागलेली. चला घेऊया आता बाबूराव लाभ. रस्ता चांगला झाला ना रे. ते वाटत होतं. आकाश भाऊनी घेतलाय रस्ता मस्त. कसा आहे रस्ता? तांबडा पिवळा, तरी बिरी सर्व इथं. कांदा, लिंबू, लोणचं, पापड. वन शकता का पोटभर का? आणि कसं वाटतंय ते पण सांगा. धन्यवाद.
आता आपण पोहोचलो आहे राजूर येथे. तर आपण आता राजूरमध्ये आलेलो आहे श्री विठ्ठल कृपा स्पेशल ओली भेळ खाण्यासाठी. तर समोरच राजूर बस स्टँड आहे. राजूर बस स्टँडच्या समोरच एक छोटीशी गाडी आहे भेळीची, श्री विठ्ठल कृपा. तर आता आपण ओली भेळ बनवत आहोत. तर बघू शकता समोरच किती सुंदर प्रकारे ओली भेळ बनवून आपल्याला तयार करून खाण्यासाठी देत आहे. तर चला घेऊया ओली भेळचा लाभ. तर दादांनी आपल्याला आता ओली भेळ बनवून प्लेटमध्ये देत आहेत. तर चला घेऊया आता ओली भेळचा लाभ. अकोले तालुक्यातील राजूर येथील श्री विठ्ठल कृपा भेळ सेंटर येथे स्पेशल ओली भेळ खाण्यासाठी आपण आलेलो आहोत. तर आता भेळ तयार झालेली आहे आपली. समोरच बघू शकता खूप सुंदर अशी उत्तम प्रकारची ओली भेळ प्लेट भर. तर चला घेऊया आता ओल्या भेळचा लाभ. आकाश उपनवे ओल्या भेळचा लाभ घेत आहेत. त्यांना पण खूप आवडलेलं आहे. ते खूप खुश झाले अशी ओली भेळ खाऊन. तर आपल्याकडे नाही बघायला भेटत. तर इकडे अकोले तालुक्यात खूप सुंदर प्रकारचे ओली भेळ सुकी भेळ खायला भेटतात. तर चला लाभ घेऊया. तर आता आपण राजूरमधून निघून आपण चाललेलो आहे मामाच्या गावाला. तर गावाकडे जाता जाताच आपल्याला खूप सुंदर अशा प्रकारची नदी बघायला मिळते. इथे खूप सुंदर असा पूल व पुलाच्या खालून नदी वाहते. खूप सुंदर असं निसर्गरम्य दृश्य इथे पाहायला मिळते. आकाश भाऊ पाण्याचा आनंद घेत पाणी किती खोल आहे याची चौकशी करत आहेत. तर त्यांना पोहण्याची खूप इच्छा झाली, पण आपल्याकडे वेळ नसल्यामुळे आपण फक्त वरूनच पाण्याचा आनंद घेतलाय आणि फोटो काढून पुढच्या प्रवासाला जाणार आहोत. तर बघू शकता खूप सुंदर असं गावाकडचं निसर्गरम्य वातावरण इथं बघायला मिळतंय. तर आता आपण पोचलो आहे अकोले तालुक्यातील सोमलवाडी येथे आपल्या मामाच्या गावाला. तर समोरच बघू शकता खूप उंच उंच असे डोंगर लाईन, डोंगर पर्वतरांग सह्याद्रीच्या खुशीत आपण सोमलवाडी येथे पोहोचलेलो आहोत. तर बघू शकता खूप सुंदर असं गाव, आमच्या मामाचं गाव सोमलवाडी. येथे आपण भेट देऊन आता पुढच्या प्रवासाला निघत आहे रिटर्नच्या. तर बघू शकता खूप सुंदर असे कौलारू घर, चारी बाजूने डोंगराचा वेढा आणि मध्येच हे सोमलवाडी गाव आपल्याला बघायला मिळते. तर खूप सुंदर आहे. एकदा अकोले तालुक्यात आले तर नक्की भेट द्या. अरे इथूनच जवळच हरिश्चंद्रगड आहे बघण्यासाठी. खूप सुंदर असा रस्ते पण खूप चांगले झालेले आहे आता, त्यामुळे आपण पट घरी जाणार आहोत. तर बघू शकता खूप सुंदर भारी रस्ता. तर चला जाऊया परतीच्या प्रवासाला. तर आता आपण निघलो आहे मामाच्या गावावरून सोमलवाडीवरून घरी जाण्यासाठी. तर चला मित्रांनो जाऊया आता परतीच्या प्रवासाला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला जाऊया. तर आता आपण पोचलो आहे कोहणे येथे. तर समोरच बघू शकता खूप सुंदर असा निसर्गरम्य देखावा तुम्हाला बघण्यासाठी मिळत आहे. आणि हे आहे कोहणे येथील ग्रामीण रुग्णालय. तर येथील आसपासचा सर्व परिसर येथे वैद्यकीय उपचारासाठी येतो. आणि समोरच हा जो रस्ता आहे आपण चाललेलो आहे तो जातोय सरळ राजूरकडे. तर राजूरला जाऊन आपण राजूरवरून अकोला, अकोल्यावरून संगमनेर आणि संगमनेरवरून थेट शिर्डी येथे जाणार आहोत. तर चला जाऊया. रस्ता पण खूप छान झालेला आहे, त्यामुळे गाडी पण आपली पटपट जाते. तर चला जाऊया आता परतीच्या प्रवासाला. ओम साईराम. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओम साईराम.